तर मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग सेशन नंबर 1 ऑफ ट्रिगोनॉमेट्री 2 लेक्चर नंबर 6. ठीक आहे. ट्रिगोनॉमेट्री 2 चा आपण ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग सेशन फर्स्ट घेत आहोत. ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग सेशन नंबर 2 हे ह्याच्यावर असेल, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलावर. ठीक आहे. हा सेशन मी तुम्हाला मागच्या वेळेला पण म्हणलेलं की मागच्या वेळेला आपण जेवढं शिकलो त्यावरच आहे. कुठपर्यंत शिकलेलो? ठीक आहे. पहिला कंपाऊंड अँगल. ठीक आहे. कंपाऊंड नंतर अलाइड अँगल, अलाइड अँगल नंतर मल्टिपल अँगल. तर यावरच सगळा जो आहे ना हा ऑब्जेक्टिव्ह सेशन आहे. तर टाइम वेस्ट नको घ्यायला. ठीक आहे. टाइम वेस्ट नको करायला. आपण मागच्या वेळेला 3.3 पूर्ण संपवलेला, म्हणजे काही गणित मी सोडलेली. आता तेवढी तुम्ही सोडवलीच पाहिजे. ठीक आहे. सगळी तर सोडवणं काय शक्य नाही, आहे की नाही. चला तर मग स्टार्ट करूया. बघा, सॉल्व्ह करा. मी तुम्हाला म्हणलेलं की तयारी द्या, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. मी तर सॉल्व्ह करून देणारच आहे, समजताय. तर तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. काय येत आहे बघा. मी तर सॉल्व्ह कर. बघा, सॉल्व्ह केला असेल, जर सॉल्व्ह केला असेल तर पुढे जावा, नाही सॉल्व्ह करत असेल तर मी सोडवून देतो. बघा काय दिलं रे त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणलंय. ठीक आहे. काय दिलंय पहिल्यांदा बघा, साइन ऑफ काय दिलं रे, साइन ऑफ n+1 आणि साइन ऑफ n+2 प्लस कॉस. आता कॉस स्वतः बरोबर आहे, बरोबर, कॉस स्वतः बरोबर आहे. ठीक आहे. आणि बघा साइनचं त्यानं चांगलं केलंय. कॉस फंक्शन च्युतिया फंक्शन आहे म्हणलं आपण असलो ना आधी, कॉस ऑफ n+1 इंटू a. ठीक आहे. आणि कॉस ऑफ n+2 इंटू a. ठीक आहे. प्लस मग आता थोडस तुमच्या लक्षात येईल, हो ना, n+1 इंटू a इंटू साइन ऑफ n+2 इंटू a. ठीक आहे. आता दिस इज अ फॉर्म्युला ऑफ, सांगा बरं कशाचा फॉर्म्युला, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा तर फॉर्म्युला आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रूफ केला. ठीक आहे. कोणाची हिंमत होत नाही प्रूफ करायची, पण आपण जर प्रूफ केलेला आहे ना, म्हणल्यावर बघा कॉसचं काय झालं, वटवळ झाला असणार ना, तरच तो साइनची चांगलं वागलाय. म्हणल्यावर कसं कुठला फॉर्म्युला, कॉस ऑफ ए मायनस बी. आता इथे ए काय, ए n+1 इंटू ए, आणि बी काय n+2 इंटू ए. नीट करा ना मग, n+1 इंटू, मला सांगा n+1. ठीक आहे. नाहीतरी काय फरक पडतो, कॉस इवन फंक्शनच असतं, म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटाच असतं, त्यामुळे फरक काय पडतो. ठीक आहे. आणि मायनस ऑफ n+2 इंटू ए. समजतंय. कसं होणार, कॉस ऑफ an प्लस ए. समजतंय. मायनस an मायनस 2a, मायनस साइन आत घेऊन जात आहे ना, an ला n गेला. कॉस ऑफ a मायनस 2a मायनस आहे, आणि कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा. आता हे कुठलं म्हणा सर, आता हे तर आपण ट्रिगोनॉमेट्री 1 मध्ये पाहिजे ना, कॉस. तर काय बघा आन्सर, 2 इज राईट आन्सर. ठीक आहे. ज्यांनी सोडवलं ते खूप हुशार. अशीच ऑब्जेक्टिव्ह असतात सीईटीला, समजतंय. अशीच ऑब्जेक्टिव्ह असतात. ट्रिकने जाऊ शकत होतं का, कसं जाणार ना, सांगा बरं मला, कसं जाणार. एनच्या जागी -1 ठेवायचं फक्त, एनच्या जागी -1 ठेवा. का तर हा 0 होणार बघा, साइन ऑफ 0 है ना, 0 इंटू ए 0, साइन ऑफ 0 0, म्हणल्यावर हे निघून गेलं, पूर्ण टर्मच 0 झाली. ठीक आहे. आता इथं -1 ठेवला तुम्ही, कॉस 0 1, आणि इथे एनच्या जागी काय ठेवलं -1, म्हणल्यावर काय होणार, कॉस ऑफ 2 - 1 1 1 इंटू ए कॉस. बघा ट्रिकनी पण सोडवलं जात आहे, समजतंय. तर ट्रिकनी पण सोडवायचं कसं, पुट n इज इक्वल टू -1. समजतंय. पुट n इज इक्वल टू -1. पुढे जायचं, पुढे चला. tan ऑफ a मायनस tan ऑफ b इज इक्वल टू x, आणि cot ऑफ b मायनस cot ऑफ a इज इक्वल टू y. तुम्हाला विचारलंय
कॉट ऑफ ए मायनस बी. समजतंय? कॉट ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. म्हणणार आता कसं सॉल्व्ह करायचं बघा बरे. कसं सॉल्व्ह करणार? टॅन ऑफ ए घेऊया. पहिल्यांदा टॅन ऑफ ए इज इक्वल टू असं करूया. टॅन ऑफ ए मायनस टॅन ऑफ बी. टॅन ऑफ ए मायनस टॅन ऑफ बी इज इक्वल टू एक्स. आता टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए. समजतंय? साइन ए अपॉन कॉस ए मायनस टॅन बी म्हणजे साइन बी अपॉन कॉस बी. समजतंय? म्हणल्यावर कसं होणार? कसं होणार रे? इज इक्वल टू एक्स. आता साइन ए कॉस बी बरोबर सोडवा नाही. सोडवा. दिस इज कॉस ए. रेशो सोडवा ना. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी डिवाइडेड बाय कॉस ए कॉस बी इज इक्वल टू एक्स. इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. म्हणल्यावर कसं होणार आहे? इथे लिहितो बघा. आता हा फॉर्म्युला कुठला झाला? साइन ऑफ ए मायनस बी आहे तशी परिस्थिती ना. म्हणल्यावर साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ ए मायनस बी काय झाले? एक्स कॉस ए कॉस बी. समजतंय? आता तुम्हाला कॉस ऑफ ए मायनस बी पाहिजे. तो कोण देणार? कॉड बी मायनस कॉट ए देणार. कसा? कॉड बी म्हणजे काय असतो? कॉड बी म्हणजे कॉस बी अपॉन साइन बी. बरोबर? मायनस आणि कॉट ए असतो कॉस ए अपॉन साइन ए. समजतंय? म्हणजे कसं होणार बघा बरं आता. ठीक आहे. इज इक्वल टू वाय म्हणले तर वाय. बरोबर आहे. पण आता जर तुम्ही बघितलं ना तर चला बरोबर चला सांगतो मी तुम्हाला. चला कॉस बी पर तोच फॉर्म्युला आहे तो साइन ए मायनस कॉस ए साइन बी. समजतंय? अपॉन साइन बी इंटू साइन ए इज इक्वल टू वाय. म्हणणार आता कसं होतं बघ. कसं होणार बघा बरं की साइन ए कॉस बी है ना. कॉस बी साइन ए म्हणजे काय? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी म्हणजे हा पण फॉर्म्युला साइन ऑफ ए मायनस बी झाला. बरोबर आहे? साइन ऑफ ए मायनस बी झाला. आणि मग इथे वाय ला कसं लिहू शकता तुम्ही? राईट हँड साइड याची साइन बी इंटू साइन ए. समजतंय? साइन बी इंटू साइन ए. आता इकडे तर साइन ऑफ ए मायनस बी आहे. दोघांचे रेशो घ्या ना. साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू इकडे एक्स इंटू कॉस ए कॉस बी. समजतंय? कॉस ए कॉस बी. आणि अजून एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला साइन ऑफ ए मायनस बी ची. वाय इज इक्वल टू साइन ए साइन बी. समजतंय? आता तुम्हाला काय पाहिजे बघा. हे दोन व्हॅल्यूज सेम आहेत. तुम्हाला टॅन ऑफ एक मिनिट. तुम्हाला कॉट ऑफ ए मायनस बी पाहिजे ना. मग कॉट ऑफ ए मायनस बी काय मिळणार तुम्हाला? हे बघा 1 अपॉन टॅन ऑफ ए मायनस बी म्हणजेच 1 अपॉन टॅन ऑफ ए मायनस बी म्हणजेच कॉट ऑफ ए मायनस बी. समजतंय? कॉट ऑफ ए मायनस बी. कॉट ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला काय होणार रे? कॉट ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला होणार कसं होणार बरं? 1 अपॉन टॅन ए मायनस टॅन बी. समजतंय? अपॉन आता हे अपॉन म्हणजेच वरतून गुणिले ना. भागिले म्हणजेच उलटून गुणिले. म्हणजे इथंच लिहितो ना टॅन ए इंटू टॅन बी. समजतंय? आता टॅन ए इंटू टॅन बी ची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली.
तुम्हाला फक्त टॅन ए मायनस टॅन बी पाहिजे, तो कसा मिळवणार तुम्ही? टॅन ए मायनस टॅन बी तर दिलेला आहे ना, एक्स आहे, समजतंय? मिळवायची गरजच नाही. म्हणजे कॉट ऑफ ए मायनस बी टॅन ए इंटू टॅन बी, हे बघा, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, दोघांचा रेशो घ्या. साइन ए बरोबर आहे, साइन ए साइन बी अपॉन कॉस ए कॉस बी. आता साइन ए साइन बी चा साथीदार कोण आहे? वाय, आणि ह्याचा साथीदार कोण आहे? एक्स, इज इक्वल टू, ह्याचा जर रेशो घेतला तर 1/1. म्हणलं रे कसं होणार? टॅन ए इंटू टॅन बी एक्स अपॉन वाय येते का? टॅन ए इंटू टॅन बी काय आहे? एक्स अपॉन वाय. कसं रे? एक्स तिकडे गेल्यावर न्यूमरेटर मध्ये जाणार, वाय इकडे आल्यावर डिनॉमिनेटर मध्ये जाणार. टॅन ए इंटू टॅन बी काय मला? एक्स मायनस वाय. समजतंय? म्हणजे टॅन 1, आता टॅन ए इंटू टॅन बी च्या जागी काय ठेवायचं? एक्स मायनस वाय डिवायडेड बाय टॅन ए ची व्हॅल्यू, टॅन ए मायनस टॅन बी एक्स आहे ना, टॅन ए इंटू टॅन एक्स म्हणजे कसं होणार रे? वाय मायनस एक्स इंटू एक्स वाय. समजतंय? सॉरी, इथे प्लस असणार, सॉरी कॉट ऑफ टॅन ऑफ ए मायनस बी आहे ना, बरोबर, प्लस असणार, प्लस चुकून झालं, सॉरी, खूप चुकायला लागला म्हणून सर. ठीक आहे, मग एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. काय आलं रे आन्सर? 1/x प्लस 1/y. ह्यालाच कसं लिहिणार तुम्ही? डिनॉमिनेटर सॉल्व्ह करा ना, एक्स प्लस वाय अपॉन एक्स. समजतंय का रे? समजतंय ना? चांगलं समजतंय का? चालतं. 1/x 1/y. कसं सॉल्व्ह करायचं? हे कसं सॉल्व्ह करायचं? हे असं लिहायचं, वाय अपॉन एक्स वाय प्लस एक्स अपॉन एक्स वाय. एक्स ला एक्स गेलं, वाय ला वाय गेलं, काय होतं? 1/x प्लस 1/y. म्हणजे हेच सॉल्व्ह करायचं. तर बघा, मी मुद्दाम गणित घेतलं कारण की जेई लेवलचं गणित होतं. तुम्हाला टॅन ऑफ ए मायनस बी टॅन बी देणार आणि कॉट ऑफ बी मायनस कॉट ऑफ ए वगैरे असं काहीतरी देणार. तुम्ही ट्रिकनी पण जाऊ शकता, पण ट्रिक शक्यतो कशी वापरणार ना तुम्ही? नाही वापरू ट्रिक, त्यामुळं राहू दे असं तसं. व्हॅल्यू कुठली समजायला पाहिजे. टॅन ऑफ ए इंटू टॅन ऑफ बी कशी काढली? तर ती अशी काढली, साइन ए बी, एवढं सगळं करून ती मिळाली. समजतंय? पुढे जायचं? चला पुढे जाऊ. करा बरं सॉल्व. खूप सोपं गणित करा तुम्ही सॉल्व. सोपं नाही आहे, ज्याला येत नाही ना मेथड सॉल्व करायची त्यासाठी खूपच सोपं आहे. ज्याला येत आहे त्यासाठी म्हणजे त्यासाठी अवघड का? अरे त्याला तर जमणारच ना, ज्याला येते त्याला जमणारच. ज्यासाठी नाही सुद्धा आहे त्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. समजताय? हा बघा, आधी तुक्का मारून जायचं का आपण, मग ह्याची मेथड कशी ती आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, ह्याची मेथड तुम्हाला काय दिलं रे? ज्याला येत नाही त्यासाठी सांगतो, ज्याला सोडवता येत नाही म्हणजे ज्याला स्टेप सुचत नाही. ठीक आहे, यात स्टेप भरपूर आहेत ज्या सुचायला पाहिजे. हे 2 आहे म्हणल्यावर एक तर टॅन ए इज इक्वल टू 2 असणार, किंवा टॅन बी ची तरी व्हॅल्यू 2 असू शकते. आणि मग जर टॅन ए 2 आहे तर टॅन बी किती असला पाहिजे? 1. असं घ्या ना व्हॅल्यू. टॅन ए इज इक्वल टू 2, टॅन बी इज इक्वल टू 1. समजतंय? आपल्याला इंटीजर, बघा आपला आन्सर कशात आहे? इंटीजर मध्ये सगळं बरोबर आहे. म्हणजे टॅन सी काय सांगते ना? इंटीजर. मग टॅन सी इंटीजर आहे, बरोबर आहे. टॅन सी इज अन इंटीजर, 6 इंटीजर आहे. इंटीजर मायनस इंटीजर म्हणल्यावर या दोघांची सुद्धा बेरीज ती इंटीजर आहे. ठीक आहे, टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी. इंटीजर म्हणजे काय? पूर्णांक 1 2 3 इंटीजर आहे. आणि त्यांचा गुणाकार सुद्धा इंटीजर आहे दोघांचा, म्हणजे ते दोघं जण इंटीजर असलेच पाहिजे. समजतंय? फ्रॅक्शनल नको, फ्रॅक्शनल म्हणजे 1/2 असं. त्यांचा गुणाकार सुद्धा तुम्ही बघू शकता. समजतंय? म्हणल्यावर आता कसं होणार बघा बरं. म्हणल्यावर टॅन ऑफ ए इंटू टॅन ऑफ बी 2. ठीक आहे, म्हणलं टॅन बी ची व्हॅल्यू काहीतरी करा ना. आता टॅन बी ची व्हॅल्यू ठेवा. आता टॅन ए ची तुम्ही 2 ठेवली, बरोबर. टॅन ए ची 2 ठेवली, टॅन बी ची काय ठेवणार तुम्ही? 1 ठेवणार. किती झालं? टॅन सी तर तुम्हाला पाहिजे, ह्याची व्हॅल्यू किती झाली? 3. बरोबर आहे. म्हणलं कसं होणार? 3 प्लस टॅन सी इज इक्वल टू 6. टॅन सी इज इक्वल टू 6 minus 3 is equal to 3.
आहे का तरी? हा, समजतंय. आता सॉल्व्ह करू आपण. आता सॉल्व्ह करू बघू. ठीक आहे, आता मी आपल्या मेथडने जो की 3च आन्सर येत आहे का. तुम्हाला एक की पॉइंट दिलाय बघा इथे की इन ट्रायंगल एबीसी. समजताय? इन ट्रायंगल एबीसी म्हणजे समजलं पाहिजे. इन ट्रायंगल एबीसी तुम्हाला अशी गणिते फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला मध्ये सुद्धा भरपूर आहेत आणि 12वीला पण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन चॅप्टर आहे ना, त्यामध्ये सुद्धा चांगली आहे. ठीक आहे, तर ती कशी सॉल्व्ह करायची ती आपण बघणार आहे. तर इन ट्रायंगल एबीसी म्हणजे तुम्हाला एवढं माहिती करा, कुठल्याही ट्रायंगलच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते रे? 180 डिग्री. 180 डिग्री. आता रेडियन मध्ये बोला ना 180 डिग्री मध्ये. अरे हे तर रेफरन्स स्टँडर्ड आहे म्हटल्यावर पाय. मग तुम्ही असं लिहू शकता का रे, ए ट्रायंगल आहे ना, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. समजतंय? बाय. आता या सी ला ना इकडे घेऊन जा, मग काय होणार? ते मायनस होणार ना. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. आता दोघाचा टॅन रेशो घ्या, दोघाचा टॅन रेशो घ्या म्हणल्यावर कसं होणार आहे बघा बरं. टॅन रेशो दोघाचा घ्या ना. टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस सी. अलाइड अँगल, अलाइड अँगल. आता आठवलं पाहिजे आधी चिन्ह. ठीक आहे, आधी चिन्ह मग रेशो. इकडे हा तोपर्यंत एवढा फॉर्म्युला लिहा. टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला. आता तर टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. समजतंय? इज इक्वल टू. आता रेशो आहे का? सॉरी, आधी चिन्ह ना. आधी तानाजी मालुसरे आठवायचा. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तसं आधी रेशो मग सॉरी आधी चिन्ह मग रेशो. चिन्ह कसं ठरवणार? अँगलच्या. अँगल कुठं आला? पाय मायनस. बरोबर आहे, पाय मायनस काहीतरी आला म्हणल्यावर सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये तर साइन पॉझिटिव्ह असतं, टॅन निगेटिव्ह असतं. कोण म्हणलं? आमच्या सारखं ट्रिगोनोमेट्री कुठंच नाही है ना. ऑल रेशोज साइन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह म्हणल्यावर कसं होणार रे? आता चिन्ह तर मायनस येणार कारण की टॅन निगेटिव्ह असतं. आता रेशो आला का नाही आला? नाही आला. रेशो नाही आला. रेशो नाही आला म्हणल्यावर टॅनचं टॅनच राहणार. टॅन थिटा. आता इथे थिटाच्या जागी सी आहे म्हणून सी. आता हे कोणाला समजणार रे? ज्यानं अलाइड अँगलचा बघितलंय ना, म्हणजे जमलंय. आता मी असे ऑब्जेक्टिव्ह सांगणार. समजतंय? आता हे असं ह्याचा आन्सर मी सांगणार आणि तो जर मनुष्य अलाइड अँगल त्यानं बघितलं नसेल आणि तो जर मला आणि त्यानं जर हे बघितलं तर तो मला म्हणणार हे सर काय पळवतंय किंवा असं काहीतरी सांग. तर तसं न होऊ नये म्हणून मी कृपया सांगतो अलाइड अँगल झोन बघा. समजतंय? ओके. मग आता काय करा, या डिनॉमिनेटरला बरोबर चिन्हाच्या राईट साइडला घेऊन या. आता हे डिनॉमिनेटर मध्ये तिकडे गेल्यावर न्यूमरेटर मध्ये होणार म्हणल्यावर कसं होणार आहे? खूप सोपं आहे बघा सॉल्व्ह करायचं. टॅन ए प्लस टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी. समजताय? इज इक्वल टू 1 नी ह्याला गुणायचं मायनस टॅन सी. समजताय? मायनस टॅन सी प्लस कसं मायनस इंटू मायनस प्लस असतं ना. टॅन ए टॅन बी इंटू टॅन सी. समजताय? आता ह्याला इकडे घेऊन या. मग कसं होणार? टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी प्लस टॅन ऑफ सी इज इक्वल टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. समजताय? आता हे जर ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत आलं तर तुम्ही काय करायचं? ही स्टेप करायचीच नाही एवढ्या मोठ्या. टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी प्लस टॅन ऑफ सी आला ना इन ट्रायंगल एबीसी म्हटलं, तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे की ह्याची जी किंमत असते ती टॅन ऑफ ए इंटू टॅन ऑफ बी इंटू टॅन ऑफ सी बरोबर असते. कोण म्हणलं? हो का नाही? इथेच प्रूव्ह केलं म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह घेतलं मी. समजताय? tan of A plus tan of B plus tan of C is equal to tan of A into tan of B into tan of C. This is a key point in triangle ABC.
तुम्ही साईनचं सुद्धा करू शकता आणि साईनचं आपल्याला पुढे आहे म्हणजे एवढं काय नाही होत कारण की साईन मध्ये कॉस येतो. टॅनची एकच खासियत आहे की त्यामध्ये टॅनचे टॅनच असतं, कॉट वगैरे नसते. रेसिप्रोकल केलं तरी पण कशाला रेसिप्रोकल करायचं ना. दिस इज अ टॅनची खासियत आहे की कॉट ऑफ ए प्लस कॉट ऑफ बी प्लस कॉट ऑफ सी होईल का? हो होईल ना, पण कुणाची व्हॅल्यू माहिती का? कॉट ऑफ ए इंटू कॉट ऑफ बी प्लस कॉट ऑफ बी इंटू कॉट ऑफ सी प्लस कॉट ऑफ सी इंटू कॉट ऑफ ए इज इक्वल टू 1. कोण म्हणलं माणूस? करून बघा ना, ह्याच्यावर पुढे तुम्ही प्रूफ करून दाखवू शकता. समजताय? तर हे जमलं पाहिजे की तुम्हाला इन ट्रायंगल एबीसी म्हणलं टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी प्लस टॅन ऑफ सी इज इक्वल टू टॅन ऑफ ए इंटू टॅन ऑफ बी इंटू टॅन ऑफ सी. दिस इज अ फॉर्म्युला. तुम्ही वहीत घेऊन घेऊ शकता. मी म्हणलं ना तुम्हाला, जी रेड लाईन असते त्याच्यावर तुम्ही लिहायचं. काय लिहायचं? इन ट्रायंगल एफ इन ट्रायंगल एबीसी टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी प्लस टॅन ऑफ सी इज इक्वल टू ही लिहायचं तुम्ही टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. आता तुम्हाला बघा ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिली रे? 6. ह्याची व्हॅल्यू दिली आहे टॅन ऑफ ए इंटू टॅन ऑफ बी किती दिली आहे? 2. बरोबर, 2 इंटू टॅन सी. आता 2 ला तिकडे घेऊन जावा. टॅन ऑफ सी इज इक्वल टू 3. समजतंय? पुस्तकात ऑब्जेक्टिव्ह इथपर्यंत असतात. फाइंड गिव्ह द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी प्लस टॅन ऑफ सी. आता हे त्या ऑब्जेक्टिव्हचं ऍप्लिकेशन झालं. समजतंय? टॅन सी ची व्हॅल्यू किती आली? तुक्का मारून पण आली, पण तुक्का मारून हे समजलं नसतं की टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी प्लस टॅन ऑफ सी इज इक्वल टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. हे समजलं नसतं म्हणून सॉल्व्ह करून दिलं. मला वेळ वाया घालवायचा का तुमच्या? नाही. ऑब्जेक्टिव्ह कसंही विचारू शकतात, ऑब्जेक्टिव्ह कसंही विचारू शकतात, त्यामुळे काय सांगता येत नसतं. आता हे तर खूप सोपे, 2 फॉर्म्युले फक्त पाहिजेत. ठीक आहे, 2 फॉर्म्युले फक्त पाहिजेत, लक्षात असायला पाहिजे. साइन ए आहे तशी परिस्थिती स्वीकारणार फंक्शन सज्जनाचं फंक्शन आहे म्हणल्यावर कसं होणार? साइन ऑफ, मस्त आहे, साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए मायनस बी. समजत आहे? म्हणल्यावर बघा बरं, आता हे कसं होणार? साइन ऑफ ए प्लस बी फॉर्म्युले वापरा ना. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सोडवायचं आपल्याला, बाकी नाही काय करायचं, बाकी काही सुद्धा नाही करायचं. ठीक आहे, मस्त आहे. साइन ए कॉस बी ह्यानं तुक्का मारून पण म्हणजे तुक्का म्हणजे कसं अंदाजपंचे नाही, ट्रिक ना, सोडू शकता. त्याचाच विचार करतो मी आता, थांबलो म्हणून. ठीक आहे, आणि आता इथं फक्त असं लिहायचं, फक्त मायनस साइन येणार ना. तर कसं होणार आहे बरोबर? साइन ए ना, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. समजतंय? समजतंय? कसं होणार? आता ए प्लस बी ए मायनस बी आला घ्यायचा म्हणल्यावर कसं होणार आहे? साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी. समजतंय? साइन स्क्वेअर बी. आता काय करा म्हणून सांगतो. आता एक तर साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए लिहा, किंवा कॉस स्क्वेअर बी ला 1 मायनस साइन स्क्वेअर बी लिहा. असं काहीतरी करा, म्हणजे काहीतरी तुम्हाला जमेल. समजताय? काहीतरी जमेल म्हणजे तुम्हाला आता काय करायचं सांगतो. एक तर सगळं कॉस मध्ये करायचंय किंवा एकतर सगळं साइन मध्ये करायचंय. लक्षात असू दे. मी काय करतो, साइन स्क्वेअर ए ला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए लिहितो आणि साइन स्क्वेअर बी ला 1 मायनस कॉस स्क्वेअर बी लिहितो. काय मिळतंय मला माझं मी बघतो. ठीक आहे, म्हणल्यावर कसं येणार? 1 मायनस कॉस स्क्वेअर बी सॉरी कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस आता साइन स्क्वेअर बी ना. साइन एक तर सगळं कॉस मध्ये नाही तर एक तर साइन मध्ये, एवढं समजलं पाहिजे तुम्हाला. कसं होणार आहे? मायनस आहे ना, मायनस कॉस स्क्वेअर ए 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. आता हे तर समजतंय. म्हणल्यावर ते कसं होणार बघा, इथे लिहितो, जागा नाही रे. ठीक आहे, कॉस स्क्वेअर बी, कॉस स्क्वेअर बी ला आत घेऊन जाऊ ना इथल्या.
इथल्या कॉस स्क्वेअर बीला आत घेऊन जावं. कसं होणार मग कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. ठीक आहे. आता हे बघा हे मायनस आहे, इकडे घेऊन गेलं प्लस होणार. म्हणणार कसं होणार बघा बरं, प्लस प्लस कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. समजतंय. आता ह्याला हे निघून गेला. आता कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. आता लगेच तुम्ही काय करणार, नाही नाही काहीतरी गणताय तुम्ही, काय गणताय म्हणा सर, करेक्ट. कॉस स्क्वेअर बी ला परत लिहायचं 1 मायनस साइन स्क्वेअर बी. ठीक आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर बी. हे एक स्टेप ज्यादा करायला लागते. का तर तुम्ही इथे कॉस स्क्वेअर बी ला 1 मायनस साइन स्क्वेअर बी मध्ये, सॉरी 1 मायनस बरोबर 1 मायनस साइन स्क्वेअर बी मध्ये नाही लिहिलं, तुम्ही काय केलं साइन स्क्वेअर ए ची सबस्टिट्यूशन केली. आता हा तर आपला आन्सर नाहीये. हे जर ऑप्शन मध्ये असतं तर तुम्ही ऑब्विसली टिक केलं असतं. पण आता ह्याचा पुढची स्टेप आहे ना, पुढची स्टेप काय ह्याची, आता हे मायनस काय होणार ह्याचं 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आता या मायनसला आत घेऊन जावा. म्हणणार कसं होणार रे, 1 मायनस साइन स्क्वेअर बी मायनस 1 प्लस साइन स्क्वेअर ए. मायनस 1 ला 1 निघून गेला. म्हणल्यावर कसं होणार साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. खूप खूप चांगली क्वालिटीची गणित आहेत बघा ही ना. ज्यांना फॉर्म्युला लक्षात आहे ते इथपर्यंत येतात, नंतर समजतच नाही ना. ज्यांना ए मायनस बी ए प्लस बी माहित नाही, नुसतं फॉर्म्युला गप बसणार. मग त्यांच्यासाठी काय करायचं, त्यांच्यासाठी तुका मारायचा. मग तुका असा नाही रे जमणार, तुका असा नाही जमणार. कसं नाही जमणार बरं, कारण की काय एक तर आहे बघा, तुम्ही काही वापरू शकता. जर तुम्ही ए च्या जागी बी च्या जागी जर ए ठेवलं, ठीक आहे, तर ह्याची पण व्हॅल्यू 0 होणार. काहीतरी ठेवून बघा तुम्ही गणणार. ठीक आहे. एक तर साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी मध्ये गणणार किंवा कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी मध्ये गणणार. त्यामुळे ते न गणले होते. या न गणण्यासाठी हे गणित सोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजताय. तुम्ही ट्रिक वापरून काय समजू शकता की हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 हे तर ऑप्शन नाही आहे, कारण की आपल्याला एकतर आन्सर 0 आणायचं, कारण की इथे 0 आलं. का तर आपण बी च्या जागी ए ठेवलं. आता पर्याय तुम्ही बघणार की कुठे 0 होत आहे, एक तर 3 मध्ये असेल किंवा 4 मध्ये असेल. समजताय. आता हे 3 आणि 4 मध्ये तुम्ही कन्फ्युज होणार, त्यासाठी सोडवावं तर लागणारच. आपल्याला आन्सर कुठलं चुकीचं आहे हे बघायचं नाही, आपलं बरोबर आन्सर पकडायचं. बरोबर आन्सर पकडल्यावरच मार्क मिळणार आहे. पुढे जायचं, पुढे जाऊ. ठीक आहे. हे सोडून बघा, थोडस जमेल का बघा तुम्हाला. जमेल, खूप सोपं आहे, काय अवघड नाही. 1-2 स्टेप मध्ये लगेच निघून गेला, खूप सोपं आहे. मी सांगू का काय आन्सर येत आहे, सांगू का नको. 4 आणि 2 येतं बघा. बघून सांगितलं 4 आणि 2 येतं. कसं काय म्हणावं सर, 4 आणि 2 येतं. आणि समजलं, कळलंय मला. ठीक आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघणार का. काय बघा, tan of 3a ला tan of 3a प्लस tan of a अपॉन tan of 3a मायनस tan of a. ठीक आहे. ह्याला साइन आणि कॉस मध्ये करणार आहे, कारण की आपल्याकडे बघा साइन आहे ना. म्हणजे एकतर साइनच्या ह्याच्यात फॉर्म्युला केलं तर साइनचा a प्लस बी फॉर्म्युला आपण वापरू शकतो, तरच आपल्याला साइनचे काहीतरी मिळतील ना. आणि त्यांनी mn च विचारलाय, त्यामुळे तर ते करावं लागणार. म्हणजे साइन मध्ये करा साइन ऑफ 3a अपॉन कॉस ऑफ 3a प्लस साइन ऑफ a अपॉन कॉस ऑफ a डिवाइडेड बाय साइन ऑफ 3a अपॉन कॉस ऑफ 3a मायनस साइन ऑफ a अपॉन कॉस ऑफ ए. आता तुम्ही एवढं समजलं पाहिजे, जेव्हा तुम्ही रेशो हे कराल, बरोबर आहे, जेव्हा रेशो सॉल्व्ह करा तेव्हा खाली काय राहणार आहे, कॉस ऑफ 3a इंटू कॉस ऑफ ए, आणि याच्या पण खाली कॉस ऑफ 3 इंटू कॉस ऑफ ए. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटरला नेहमी जात असतं, कारण की डिव्हिजन का जात असतं तर भागिले इंटू उलटून गुणिले. समजतंय. तर ही तुम्ही कॉस ऑफ 3a इंटू कॉस ऑफ ए नाही लिहिलं तरी चालतं, पण मी इथे लिहितो
पण ज्यांना जमते सॉल्व्ह करणं त्यांनी अजिबात नाही लिहायचं, कारण की त्यांचा वेळ वाया जाणार. समजतंय? वरती बघा काय येणार, साइन 3a cos a, समजतंय, प्लस cos 3a साइन a. आम्हाला केव्हा जमेल म्हणा सर, तुम्ही जसं फक्त गणित बघून आन्सर सांगितलं. सराव भरपूर लागणार आहे, सराव भरपूर लागणार. त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं राहिलं ना आपण, सॉरी, त्या डिनॉमिनेटर मध्ये काय रे, cos 3a इंटू cos a. आता हे जाणारच आहे म्हणून काय मी फक्त बाहेर लिहितो. भावना समजून घ्या रे, सब भावनाओं का खेल होता है, बाकी कुछ नहीं होता. अगर किसी आदमी की आपने भावना दुखाए थे, आपकी भावना दुगना दुख जाता है. कर्माजला काही कुछ नहीं. रेशो सॉल्व करना जिसको आएगा इसको निघून गेलं बाहेर, डिनॉमिनेटर मधल्या डिनॉमिनेटरला निघून गेलं. आता वरती काय लिहितो मी तुम्हाला थोडस व्यवस्थित दाखवतो. वरती काय राहिले, साइन 3a इंटू कॉस a, साइन 3a टू कॉस a प्लस आहे, ठीक, कॉस 3a इंटू साइन a. साइन a आणि कॉस 3 दोन्ही एक साथ आहेत, म्हणजे हा तर नक्की साइनचा फॉर्म आहे, खाली पण तसंच आहे. ठीक आहे, आता साइन आहे तशी परिस्थिती स्वीकारणारा मनुष्य आहे. मस्त आहे, साइन आहे तशी परिस्थिती स्वीकारणारा मनुष्य आहे म्हणल्यावर बघा मग आता कसं काय करणार तुम्ही. बघा, साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b, साइन ऑफ a प्लस b घ्या ना. मग इथे a काय आहे, 3 आहे, b काय आहे, a आहे म्हणा सर, ठीक आहे, खाली इथे साइन a मायनस असेल ना, आता a मायनस b, ठीक आहे, कारण की मध्ये काय मायनस साइन आहे तशी परिस्थिती स्वीकारणार फंक्शन. मग आता इथे लिहितो बघा, साइन ऑफ 4a अपॉन साइन ऑफ साइन ऑफ 2a. समजतंय? आता बघा ह्याला कम्पेअर करा म्हणल्यावर एम एन ची व्हॅल्यू किती येणार, 4 आणि 2. समजा काय वेगळं काही सुद्धा आहे ना. फॉर्म्युले सॉल्व्ह करायचे, फक्त फॉर्म्युलेचे प्रूफ आहेत तुमच्याकडे, लक्षात राहायला काही अवघड नाही. प्रूफ सहित दिलेलं आहे मी सगळं. आता माणसं बघत नाही, तुला मी तरी काय करू, बरोबर आहे. कोणी सुद्धा प्रूफ दिलं नाहीये, कोणी सुद्धा प्रूफ बहुतेक शिकवत नाही तुम्हाला, तरी सुद्धा मी तुम्हाला देतो, पण तुम्ही बघतच नाही. आता तुला मी तरी काय करणार ना, फार कमी घेऊच त्याला, बघत जावा रे, ठीक आहे, बघत जावा. हे बघा, MSTCT 2019 ला आलतं, MSTCT 2019 ला आलतं, ठीक आहे. चांगलं गणित आहे, त्यामुळे खूप सोपं आहे, करून बघा. तुम्हाला cos 80 ची व्हॅल्यू माहिती का नाही, sin 10 ची व्हॅल्यू माहितीये का नाही, cos 60 ची व्हॅल्यू माहितीये ना, मग लिहा ना. मग काय फरक पडतो, बघा, सॉल्व्ह करतो ना. 1 मायनस 2 इंटू cos 60 किती असतो रे, 1 हा मायनस cos 80, ठीक आहे. इथे अलाइड अँगल वापरायचा तुम्हाला, cos 80 इंटू 2 sin 10. समजताय? आता या -2 ला आत घेऊन जावं, कसं होणार, 1 मायनस 1 प्लस 2 cos 80 डिग्री, या 1 ला 1 निघून गेलं, डिवायडेड बाय 2 sin 10 डिग्री. हे 2 ला 2 पण निघून जाणार ना, कारण की इथे 0 राहणार. म्हणजे हा तुम्ही रेशो कसा लिहिणार, 2 cos 80 आपण 2 sin 10 कशाला लिहिता. आता cos ऑफ 90 मायनस थिटा, साइन थिटा असतं का ना, cos ऑफ पाय बाय 2 मायनस, ह्याला असं लिहितो मी 90 मायनस 10, समजताय, डिवायडेड बाय साइन 10 डिग्री. समजताय? म्हणल्यावर कसं होणार रे, cos ऑफ 90 मायनस थिटा साइन थिटा असतं. थिटा किती इथे 10 आहे, साइन 10. सेम क्वांटिटीचा रेशो इज इक्वल टू 1. समजतंय? MSTCT 2019 ला आलं, ताजं गणित आहे. म्हणजे काय लेवलची गणित असतात सीईटीला, एवढं तर समजलं. मी किती लेवलची म्हणजे किती मस्त घेतोय ना. मी म्हणलं ना, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू जीई नुसारच ठेवायचा, म्हणजे आपल्याला सीईटी आपोआप सोपंच आहे. समजतंय? पण हे गणित खूपच चांगलं होतं, त्याच्या आधीचं पण खूप चांगलं होतं. हे गणित बघा ना, हे पण गणित किती चांगलं होतं, कारण की इथे बघा तुम्ही स्टेप नुसार स्टेप जाऊ शकता. हे गणित किती चांगलं होतं, tan ऑफ a प्लस, आणि हे तर मस्तच होतं.
ठीक आहे, एवढी मोठी नसतात पण प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी घेतलेली आहे. आता MST CET ला कशी असतात तुम्हाला कळत आहे, पण प्रॅक्टिस व्हावी. माझा एकच हेतू आहे की तुमची प्रॅक्टिस व्हावी, बस एवढं, बाकी काय. आता इथं परत फॉर्म्युलाच वापरायचा रे, बाकी नाही काय करायचं. फॉर्म्युलाच वापरा, तुम्हाला फक्त के ची व्हॅल्यू पाहिजे, समजतंय? के ची व्हॅल्यू हवी. ठीक आहे, मग ते सोडवा ना वरचं. साइन ऑफ थिटा मायनस 30 डिग्री प्लस कॉस थिटा 60 मस्त आहे इज इक्वल बर साइन ऑफ ए मायनस बी साइन ए म्हणजे साइन थिटा कॉस 30 मायनस आहे तशी परिस्थिती ना कॉस थिटा साइन 30 समजलंय. आता प्लस आहे ना मध्ये घ्यायचं प्लस. आता कॉसचं वाटोळ झालं, थिटा मायनस आलं, जर म्हणलं साईनचा तो चांगला जाणार तरच त्याचा फायदा आहे ना, कसा चुतिया फंक्शन आहे कॉस. लवर का असं होणार कॉस थिटा कॉस 60 प्लस मायनस होतं. हे तर फॉर्म्युला आपण प्रूफ केला का, साइन थिटा साइन 60 समजतंय, साइन थिटा साइन 60. आता हे बघा साइन 30 किती असतं 1 हाफ, इथंच समजलं पाहिजे रे. आणि कॉस 60 किती असतो 1 हाफ. मग आता सर 1 हाफ असतो बरोबर आहे, कॉस 1 हाफ असतो, साइन कॉस 60 1 हाफ असतो, साइन 30 1 हाफ असतो. म्हणलं मायनस कॉस थिटा 1 हाफ प्लस कॉस थिटा 1 हाफ, दोघं निघून जाणार रे, हे तर समजलंच पाहिजे तुम्हाला. इथे काय राहणार बघा, साइन थिटा कॉस 30 साइन थिटा साइन 60. मी काय करतो साइन थिटा कॉमन काढतो, कारण की आपल्याला की ची व्हॅल्यू पाहिजे ना. आपल्या आन्सर मध्ये बघा की साइन थिटा आहे, म्हणजे आता जो मिळणार आहे ना इथे तो केच आहे बघा. घेऊन टाकलं कॉस 30 प्लस साइन 60 कॉस 30 साइन 60 रूट 3/2 प्लस रूट 3/2 समजतंय. बघा ना रूट 3 कॉमन घ्या, 1 हाफ प्लस 1 हाफ, अर्ध प्लस अर्ध किती असतं 1 म्हणजे किती रूट 3 है ना. म्हणलं कसं होणार इंटू साइन थिटा ना, साइन थिटा आहेच की पुढं, साइन थिटा आहेच ना पुढं, साइन थिटा आहेच आहे. आता ह्याला कम्पेअर करा, तुमची की ची व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला रूट 3. समजतंय, खूप सोपे गणित, खूप सोपं असतात, समजलं पाहिजे. माणसाला फॉर्म्युला समजत नाही, आठवत नाही, घोळ होतो. आता या असं जर असेल तर त्यानं प्रूफचा व्हिडिओ ज्यामध्ये मी फॉर्म्युले प्रूफ करून दिले त्यानं 2-3दा बघायलाच पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे ना कसा फॉर्म्युला. हा हे बघा, हे जे म्हणजे आता बघा ऑब्जेक्टिव्ह सेशन तर 12वीची माणसं सुद्धा बघणार बरोबर. तर हे त्यांना जर व्हेक्टर झाला असेल ना, नाही झाला असेल इतक्या लवकर व्हेक्टर होत नसतो. जर व्हेक्टर झाला असेल तर तुम्हाला 12 व्हेक्टरची जेव्हा गणित आहेत ना तेव्हा दिस इज अ डायरेक्शन रेशो. हे तुम्हाला प्रूफ आहे बरं का. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. 3 डायमेन्शनल जॉमेट्री 3D म्हणून तुम्हाला एक चॅप्टर आहे. आता तुम्हाला फक्त व्हेक्टरच आहे पूर्ण बरोबर, तुम्हाला पूर्ण व्हेक्टरच आहे, एकच चॅप्टर त्यामध्ये व्हेक्टर आहे, नंतर लाईन आणि प्लेन. त्या व्हेक्टरमध्ये 3 डायमेन्शनल जॉमेट्री घातलं. आम्हाला तसं नव्हतं, आम्हाला व्हेक्टर 11वीला होता. आम्हाला व्हेक्टरची सुरुवात 12वीत पण एका व्हेक्टर म्हणून चॅप्टर होता, तो थोडासा होता. त्यानंतर 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणून वेगळा चॅप्टर आणि छोटासा चॅप्टर होता. त्यानंतर लाईन आणि मग प्लेन, हे सगळं व्हेक्टरचा सेक्शन होतो. 11वीच्या मुलांना सगळं डोक्यावरून जात असेल, 12वीची काहीतरी पुस्तकं वगैरे बघितली असतील त्यामुळे त्यांना थोडस कळत असेल. तर यामध्ये तुम्हाला हे थेरम येतो, 4 मार्काला थेरम येतो बोर्डाला, आणि यूज करायचा असतो जागोजागी की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. देन फाइंड cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा प्लस cos 2 गॅमा. हे तुमचं गणित आहे, हे गणित आहे वेक्टर मध्ये. 11वीची पण पोरं 12वीत जाणारच आहे, तेव्हा कळेलच है ना. तर cos 2 अल्फा cos 2 बीटा प्लस cos 2 गामा ह्याची व्हॅल्यू तुम्हाला प्रूव्ह करायची. मिसलेनियस मधलं गणित असेल किंवा एक्सरसाइज मधलं असेल, मला आता आठवत नाही. पण आणि अजून एक आहे sin 2 अल्फा प्लस sin 2 नाही sin 2 नाही, हा बरं sin 2 चं नसतं, हा sin स्क्वेअर अल्फा sin स्क्वेअर अल्फा sin स्क्वेअर बीटा प्लस sin स्क्वेअर गामा. sin 2 चा काय
संबंध येत नाही कॉस स्क्वेअरची, त्यामुळे साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गामा इज इक्वल टू 2 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. ह्याची व्हॅल्यू -2 काय तर येते का -1 येते, माझ्या लक्षात नाही. आपण सॉल्व्ह करू ना. -1 मायनस निगेटिव्ह येते एवढं लक्षात घ्या. बघू आता काय येतं. ठीक आहे, काय विचारले तुम्हाला cos 2 अल्फा विचारलं ना. cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा बरोबर आहे प्लस cos 2 गामा. गामा असा असतो, कसाही काढा तुम्ही, फक्त गामा असाच काढा. ठीक आहे, ही गामा नाहीये, चुकून झाले. चुकून झाले, गामा नाही, काय तर न्यू का म्यू आहे. गामा असा असतो. ठीक आहे, हे गामा असा असतो, असा गामा असतो. जाऊ ना, आपला काय करायचं. cos 2 अल्फाला कसं लिहिणार रे. cos 2 थिटा हा तुम्ही कसा लिहित होता, cos स्क्वेअर मध्ये. एकच फॉर्म्युला ना cos स्क्वेअर मध्ये, कसं लिहित होता, वी नो दॅट. परत एकदा फॉर्म्युला येतो बघा. cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा -1. मी 1 मिनिट चार्जिंग लावतो. पुढे जावा तुम्ही, चार्जिंग लावतो मी. सुरू झाला, ते सोडवलं असेल तर 2 cos स्क्वेअर थिटा -1. आता तेच फक्त cos 2 अल्फाच्या जागी ठेवायचं. कसं लिहिणार आहे तुम्ही, 2 cos स्क्वेअर अल्फा -1. ठीक आहे, cos 2 बीटा प्लस आहे ना तिथे, 2 cos स्क्वेअर बीटा -1 प्लस 2 cos स्क्वेअर गामा -1. ठीक आहे, आता ह्याची करायची सम. बरोबर आहे. आता हे बघा, हे 2 कॉमन घ्या. cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गामा इज इक्वल टू -1 -3. आता ह्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती दिली आहे, 1. 2 × 1 - 3, 2 - 3 इज इक्वल टू -1. समजतंय. तर cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा प्लस 2 cos 2 गामा इज इक्वल टू -1. सीईटीला पण भरपूर वेळा येऊन गेलो असं गणित असेल. पण हे वेक्टर मध्ये पण येतं, कारण की cos अल्फा cos बीटा cos गामा, L इज इक्वल टू cos अल्फा, M इज इक्वल टू cos बीटा प्लस और माइनस L इज इक्वल टू cos अल्फा, है ना. cos स्क्वेअर अल्फा cos स्क्वेअर बीटा cos स्क्वेअर गामा इज इक्वल टू L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एनी लाइन. समजतंय काय म्हणून असलं ते वेक्टर मध्ये समजेल तुम्हाला. आपण आता वेक्टर शिकणार आहे, जेव्हा तुम्ही 12वी जाणार तेव्हा तर वेक्टर आपण शिकायचं, भरपूर शिकायचं. समजतंय. त्यामुळे मुद्दाम गणित घेतलं की हे असं असतं. हे ऑब्जेक्टिव्ह तेव्हा शिका की आपल्या सरनी तेव्हा घेतलेला है ना ऑब्जेक्ट. पुढे जायचं पुढे. हे सॉल्व करा बरं. आता काय होतं बघा, बरं तेच रे, बाकी वेगळं काही नाही आहे, वेगळं काही सुद्धा नाही आहे. समजतंय तुम्हाला है ना. रेशो सोडवा ना मग समजेल. sin 2 थिटा काय रेशो, sin 2 थिटा अपॉन sin थिटा मायनस cos 2 थिटा अपॉन cos थिटा. ठीक आहे, आता रेशो सॉल्व करा. हे म्हणलं आता रेशो सॉल्व करायचं, कसं सॉल्व करणार, sin 2 थिटा cos थिटा ना इंटू cos थिटा माइनस cos 2 थिटा इंटू sin थिटा डिवाइडेड बाय sin थिटा cos थिटा है ना. आता ह्याला मी न्यूमरेटरला 2 गुणतो, मग मला डिनॉमिनेटरला पण 2 गुणावंच लागेल. उगाच कामधंदे नाहीत म्हणून. आता ह्याची व्हॅल्यू तुम्हाला समजली असेल किती आहे. ह्याची व्हॅल्यू किती आहे रे, ह्याची व्हॅल्यू आहे साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला आला ना. आता इथे a2 थिटा आहे, b थिटा आहे, जर ना 2 इंटू साइन ऑफ 2 थिटा मायनस थिटा. समजतंय, 2 थिटा मायनस थिटा आणि
हा काय आला रे फॉर्म्युला, हा असाच लिहा ना मग. ठीक आहे, काय फरक पडतो. साइन थिटा कॉस थिटा म्हणलं आता 2 ला 2 निघून गेलं, कशाला गरज. मला वाटलं साइन 2 थिटाची काय करायची म्हणून मी केलं. असं दे 2 इज नको, काय गरज नाही. साइन थिटा आपण मी ते साइन 2 साइन थिटा कॉस म्हणजे साइन 2 थिटा ऍडजस्ट करत होतो रे. मला वाटलं आन्सर 1 येईल, आन्सर वेगळं होतं. साइन थिटा गेलं. 1/cos थिटा म्हणजे 1/cos थिटा म्हणजे सेक थिटा. समजताय ना, किती सोपं होतं बघा. असेच ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत, विश्वास ठेवा, आणि ते तुम्हाला जमणार. खूप इझी पद्धतीनं तो तुम्हाला जमणार आहेत, आणि जमायलाच पाहिजेत. का जमायलाच पाहिजेत. आता हे थोडस आपण घेतलं होतं बघा प्रूव्ह दॅट मध्ये, तिथे साइन 16 थिटा आन्सर आलतं करेक्ट. इथे काय येते बघा, ते काय येते बघा, मग होतं की ते साइन 18 थिटा येते, सॉरी साइन 8 थिटा, 18 नाही 8 थिटा आहे. कारण की इथे बघा है ना, इथे जेव्हा तुम्ही हे करणार समजताय, त्याच्यातनं 2 घेणार 2 साइन थिटा कॉस थिटा साइन 2 थिटा, परत त्यातनं 2 घेणार 2 साइन 2 थिटा कॉस 2 थिटा, परत एकदा 2 घेणार म्हणजे 2 होणार 2 साइन थिटा म्हणजे 2 साइन 4 थिटा कॉस 4. काही समजत नाही, सॉल्व्ह करू. बरं काय दिलं रे, 8 साइन थिटा इंटू कॉस थिटा, ठीक आहे, कॉस 2 थिटा प्लस कॉस 4 थिटा. ठीक आहे, असं लिहितो मी ह्याला 4 इंटू 2 साइन थिटा कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा. समजताय ना. आता ह्याला ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती, साइन 2 थिटा लिहा ना. मग आता या 4 ला परत लिहिलो 2 इंटू 2 साइन 2 थिटा कॉस 2 थिटा. 4 ला परत 2 इंटू 2 ने लिहिलं रे. हे 2 मिसळलं नाही आत. या ह्याचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन थिटा कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला असतो, साइन 2 थिटाचा ना. आता हा परत डबल अँगल फॉर्म्युला झाला. आता ह्या 2 थिटाचा डबल कोण असतो, 4 थिटा, तोच लिहायचा. ते असेल कॉस 4 थिटा. म्हणजे कसं ना 2 इंटू साइन 4 थिटा कॉस 4 थिटा. समजते. आता हा परत 2 साइन ना साइन थिटा कॉस थिटा. आता 4 थिटाचा डबल साइन 8 थिटा है ना. अजून एक पुढं होतं इथे बरोबर, साइन 16 थिटा आलंच असतं, आणि इथे किती 16च होतं बरोबर. हे प्रूव्ह दॅट मधलं गणित थोडंसं असं. तर ह्याचा आन्सर किती आलं, साइन 8 थिटा. मी बघून सांगितलं की तिथं आपण साइन 16 थिटा प्रूव्ह केलं, ठीक आहे, इथे साइन 8 थिटा आहे. असं बघून जेव्हा जमेल ना, त्याला म्हणतात भरपूर रिव्हिजन लागतं, त्याला भरपूर नाही एक गणित हे करायचं तरच सुटतं. हे पण गणित मस्त आहे बघा. अजून किती गणित आहेत, लास्ट आहे बेस्ट, लास्ट अँड बेस्ट. कसं सॉल्व्ह करणार बघा बरं. ट्रिक वगैरे यूज करता येते का बघा. नाही, सगळं तर 0 होत आहे, सगळं 0 होत आहे ना. ट्रिक थिटाच्या जागी 0 जरी पुट केला आपण, सगळं 0 होत आहे. मग काय पुट करायचं ना. मग एवढं तर समजलं की जर थिटाच्या जागी आपण 0 पुट केलं तर एकतर 2 आन्सर पण नाहीये आणि 1 आन्सर पण नाहीये. म्हणल्यावर आन्सर साइन थिटा मध्येच आहे, कारण की तेव्हाच तो 0 होऊ शकतो. सॉल्व्ह करून बघा. मग आता कसं लिहिणार बघा बरं. 4 साइन थिटा कॉस क्यूब थिटा माइनस 4 कॉस थिटा साइन क्यूब थिटा. ठीक आहे, ह्याला काय तर मी म्हणतो डेल्टा. ठीक आहे, आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची, सोडवायचं ना. डेल्टा इज इक्वल टू काय, यातनं काढायचं, यातनं 4 साइन थिटा कॉस थिटा कॉमन काढा. 4 साइन थिटा कॉस थिटा दोनामधनं कॉमन काढा. ठीक आहे, यातनं 4 साइन थिटा कॉस थिटा कॉमन काढलं, आलं कॉस स्क्वेअर थिटा. यातनं 4 साइन थिटा कॉस थिटा कॉमन काढलं, आलं साइन स्क्वेअर थिटा. आता हा फॉर्म्युला समजला असेल कोणाचा आहे, कॉस 2 थिटाचा. करेक्ट. डेल्टा इज इक्वल टू, आणि ह्याला मुद्दाम असं लिहितो 2 इंटू 2 साइन थिटा कॉस थिटा. समजताय. आणि हा काय झाला रे, कॉस 2 थिटा झाला.
आता हा परत काय झालाय डबल अँगल फॉर्म्युला. यस करेक्ट. समजतंय. 2 sin 2 थिटा 2 sin 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. समजतंय. आता परत बघा हे काय झालं. परत 2 sin 2 थिटा कॉस 2 थिटा. परत डबल अँगल फॉर्म्युला. आता कुणाचं दुप्पट करायची. 2 थिटाची दुप्पट करायची. sin 4 थिटा मागच्या सारखंच की रे. काय आली डेल्टाची व्हॅल्यू sin 4 थिटा म्हणजेच आपला आन्सर. बघितलं ट्रिकनी काय समजलं की 4 आणि 2 नाही आहे. यावेळेला सगळीच गणित ट्रिकनी नाही सोडवत आहे. बरोबर आहे. sin 4 थिटा ना सोडवावीच लागणार म्हणूनच असली ट्रिकनी काय रे कोण पण सोडवू शकते. समजतं. ठीक आहे. थिटाच्या जागी π/2 जरी ठेवला असता तुम्ही तरीच दोन्ही 0 झाला असतं. थिटाच्या जागी π/2 जरी ठेवलं असतं तरी दोन्ही 0 झालं असतं. तेव्हा पण मग हे एवढं समजलं असतं की 3 आणि 4 पण आन्सर नाहीये. मग ट्रिक या ह्याला काय या ट्रिक फेल आहे. या क्वेश्चनला ट्रिक फेल आहे. समजतंय. अरे चांगलं. पुढे जायचं काय पुढे. गुड बाय बाय मल्हार पुजारी. समजतंय. तर असाच अभ्यास करत राहावा. ऑब्जेक्टिव्ह कसे वाटले द्या. बरोबर आहे. खूप ऑब्जेक्टिव्ह टाईप करायला खूप मेहनत लागते रे. समजतंय. थोडे छोटे सेशन व्हायला. अरे तरी पण हा एक 50 मिनिटाचा झाला. समजतंय. ऑब्जेक्टिव्ह कसे वाटले तुम्हाला किती सुटले. होमवर्क नाही देत रे मी कारण की काय आधी एकतर जास्त व्हिडिओ कोण बघत नाही आणि त्यात परत काहीतरी होमवर्क करा म्हणून मी सांगणार. आधी माणसं व्हिडिओ बघत नाही कधी ती परत होमवर्क सांगताना ऐकणार. व्हिडिओ बघू दे मग तर काय मग आपणच आहे. की का होते जास्त कोण व्हिडिओ बघत नाही तर माझ्याकडे डिग्री नाही आहे ना. माझ्याकडे डिग्री नाही की लोकांना वाटतं अरे ह्याला काही येईल. समजताय. असो कर्म नेवा अधिकार असते. देव आपल्या पाठीशी आहेच आहे. त्यामुळे काय भ्यायची गरज नाही. जेव्हा चमकणारा माणूस तेव्हाच चमकतो ना. ठीक आहे. वेळ आल्यावर चमकतच असतो पण तर कर्म करत राहावं. ठीक आहे. देवाला तर क्यू येणारच. समजताय. त्यामुळे काय तुम्ही पण अभ्यास असंच करत राहा की देवाला पण तुमच्यावर क्यू येईल आणि तो तुम्हाला भरभरून मदत करेल. समजताय. तर असाच अभ्यास करत राहा. गुड बाय. टेक केअर अँड बाय बाय.